विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना आता तब्बल 3 गिफ्ट मिळणार आहेत आणि या 3 गिफ्टसोबतच काही निवडक महिलांना 9,600 रुपये, काही महिलांना 15,000 रुपये तर काही महिलांना तब्बल 25,000 रुपये त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. होय, आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आणि या विजयाप्रत्यर्थ त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना या सर्व गिफ्ट आणि हे पैसे वाटप करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्यांना ठाऊक नाही आहे त्यांना सांगतो की काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीला तब्बल 234 जागा मिळाल्या, तर विरोधी महाविकास आघाडीला फक्त 50 जागांमध्येच आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे. तर आपण महायुतीचा विचार केला तर भाजपला 132 जागा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 2 नंबरला आहे शिवसेना शिंदे गट 57 जागा आणि 3 नंबरला राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट त्यांना 41 जागा मिळालेल्या आहेत. जर आपण महाविकास आघाडीकडे बघितलं तर टोटल 50 जागा आणि त्यापैकी काँग्रेसला फक्त 16 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 20 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागांवर ती समाधान मानलं लागलेलं आहे. ठीक आहे, तर थोडक्यात महायुतीचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे. 132 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. सोबतच एकनाथराव शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार गट यांच्या पक्षांनाही घवघवीत यश मिळालेलं आहे. काँग्रेस मात्र महाविकास आघाडीसह दारातीर्थ पडलेली आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की आता या ठिकाणी मुख्यमंत्री नक्कीच कोण बनतील? आपले सर्वांचे लाडके एकनाथराव शिंदेसाहेब बनतील की संख्याबळाच्या जोरावरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील? हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी सध्या उपस्थित झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी मोठी घोषणा केली की त्यानुसार 3 गिफ्ट महिलांना वाटप केले जाणार आहेत. काही महिलांना 9,600 रुपये मिळतील, काही महिलांना 15,000 तर काही निवडक महिलांना तब्बल 25,000 रुपये त्या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. हे पैसे कधी मिळणार, कोणाला मिळणार, कसे मिळणार, संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना, आमच्या बहिणींना नम्र विनंती आहे, आत्ताच व्हिडिओला आपण लाईक नक्की करा. आपण सर्वांनी लाडकी बहीण योजनेसाठी या सरकारला निवडून दिलं आणि आता आमची विनंती आहे की कृपया व्हिडिओ पाहताच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आता जी वाढ करण्यात आलेली आहे 2100 रुपये किंवा 3,000 रुपये वाढ होणार आहे, तर ही वाढ मंजूर आहे का? की सरकारनं हा हप्ता नक्की किती वाढवावा? म्हणजे 1,500 रुपयांचे 2100 रुपये करावेत की 3,000 रुपये करावेत? तुमचं मत काय आहे? जास्तीत जास्त बहिणींनी कमेंट करा, कारण तुम्ही जितकी जास्त कमेंट कराल सरकारवरती प्रेशर पडतं आणि सरकारला माहीत होतं की लाडक्या बहिणींच्या मनात नक्की काय चालते. शेवटी तुमचं सरकार आलेलं आहे आणि म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की तुमच्या 2100 रुपये हवेत की 3,000 रुपये हवेत, दर महिन्याला हवे आहेत. चला तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या बहिणींना, तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवरसुद्धा, फेसबुकवरसुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल माहिती भेटेल व ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील. व अजून एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती सांगायची राहून गेली, तर ती गोष्ट अशी आहे की बघा, जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे RBI, तर या RBIनं सर्व महिला खातेधारकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते जर तुमच्या खात्यात जमा व्हायचे असतील तर RBIची ही सूचना तुम्हाला गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे. अनेकांना RBI म्हणजे काय माहीत नाही. तर RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अर्थात भारतीय रिझर्व्ह बँक. भारतामध्ये जेवढ्या बँका आहेत, मग त्या नॅशनलाइज बँक असू द्या, म्हणजे राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, या सगळ्या बँकांवरती नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या रिझर्व्ह बँकेने महिलांसाठी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. ज्या महिलांना खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे येतात, मग ती सरकारी योजना कोणतीही असू द्या, आपली लाडकी बहीण योजना असू द्या किंवा तुमचं श्रावण बाळ योजना असू द्या किंवा ज्या निराधार महिला असतात तर त्यांच्याकडे करता काही योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना, अशा सर्व खातेधारकांसाठी अतिशय मोठी त्या ठिकाणी अपडेट रिझर्व्ह बँकेकडून आलेली आहे. तीसुद्धा या व्हिडिओमध्ये शेवटी आपण नक्की पाहू. तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि नक्की काय अपडेट आहे हे आपण समजून घेऊ. तर बघा, लाडकी बहीण योजना, महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार आहे? आता 1,500 रुपये नाही तर थेट पहा किती रुपये मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत, संपूर्ण माहिती यामध्ये आपण जाणून घेऊ. हा विधानसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला दिसतं आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे. बघा, एकनाथ शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिला मतदारांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रियसुद्धा ठरली. आता योजनेअंतर्गत सुरुवातीला दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना सरकारने वाटले. तब्बल
5 हप्ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7,500 रुपये सरकारने महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. या योजनेचा उद्देश काय होता? तर महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. परंतु विरोधकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतले होते की निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना सुरू केली. जर सरकारला करायची होती तर सरकारनं त्यापूर्वी करायला होती. परंतु महायुतीला या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा झालेला दिसून आला. होय, सरकारला थम्पिंग मेजॉरिटी या ठिकाणी त्यांच्या सीट निवडून आलेल्या आहेत. जवळपास 200च्या वर हा आकडा गेलेला आहे आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे त्यांच्या बक्षिसाची. म्हणजेच लाडक्या बहिणींनी सरकारला निवडून तर दिला, परंतु आता सरकारची जबाबदारी आहे लाडकी बहीण योजनेला पुढे सुरू ठेवण्याचा. तर बघा, शिंदे सरकारने सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना हा काही राजकीय डावपेच नाही आहे, तर आम्ही महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना आणत आहोत. आता हे आपलं महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाच्या गोष्टी आपण पुढे जाणून घेऊया, ठीक आहे. तर बघा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता लाडकी बहिणींना वचन दिलेला हप्ता कधी येणार आहे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केलेला आहे. अगदी खरं आहे. महिलांनी तुम्हाला मतदान केलं आहे, तेव्हा महिला आता तुम्हाला नक्की विचारतील की आता आम्हाला हप्ता कधी मिळणार आणि वाढीव हप्ता नक्की किती मिळणार, म्हणजे 2100 मिळणार की 3000. तुम्ही कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की तुम्हाला किती पैसे दर महिन्याला हवे आहेत. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारादरम्यान या संदर्भात स्पष्ट आश्वासनसुद्धा दिलं होतं आणि आता सरकारला हे आश्वासन पूर्ण करावं लागणार आहे. बघा, आता हप्ता कधी मिळणार, मुख्यमंत्री शिंदे यांनी नक्की काय सांगितलं आहे. तर बघा, एकनाथ शिंदे म्हणाले होते की योजना फक्त घोषणांसाठी नाही, आम्ही या योजनेसाठी पूर्ण आर्थिक नियोजन केलेलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि 23 तारखेला निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता सरळ खात्यात टाकला जाईल. याशिवाय बघा, हे तर झालं, डिसेंबरचा हप्ता तर जमा होईल किंवा 23 तारखेनंतर, म्हणजेच आज 24 तारीख आहे, आज पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे. परंतु याशिवाय पुढील कालावधीसाठी देखील पुरेसे नियोजन केलेलं आहे. म्हणजेच पुढे नक्की काय करायचे हे सुद्धा ठरवलेलं आहे. शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे. शिंदे यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आम्ही फक्त 1500 रुपये देणार नाहीत, तर योजनेचा लाभ वाढवून 2100 रुपये करणार आहोत, असं त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आठवत असेल की याच एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्र्यांनी अजून एक घोषणा एक वेगळ्या सभेत केली होती की आम्ही देखील महिलांना 3000 रुपये देऊ, फक्त त्यांनी आमचे हात बळकट करावेत. आता महिलांनी त्यांचे हात बळकट केलेले आहेत की इतक्या मेजॉरिटीने कोणतेही सरकार आतापर्यंत आलं नव्हतं. म्हणून आता 2100 नाही तर 3000 रुपये द्यायला सरकारला काही हरकत नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आता बघा, त्यांनी काय सांगितलं आहे अजून एक. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये महिलांसाठी 10 मोठ्या घोषणा केलेल्या होत्या. किती 10 मोठ्या घोषणा केल्या, त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेत दर महिन्याचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये करणार आहोत आणि सोबतच महिला सुरक्षेला प्राधान्य आम्ही देणार आहोत. राज्यातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी 25,000 महिलांची पोलीस दलात भरती करणार आहोत आणि महिला सक्षमीकरणासाठी सरकार नेहमी पुढाकार घेईल. म्हणजे पोलीस दलामध्ये 25,000 महिलांची भरती करण्यात येणार आहे. ही सुद्धा महिलांसाठी मोठी खुशखबरी आहे, आनंदाची बातमी आहे. आता वाढीव रकमेचं काय? तर बघा महिलांनो, वाढीव रक्कम देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलेलं आहे. जे आम्ही सांगतोय की 15,000 मिळणार, 25,000 मिळणार, 9,600 रुपये मिळणार. तर लक्षात घ्या, महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही त्यातलीच एक अत्यंत महत्त्वाची योजना असून त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनणार आहोत. आता महायुतीच्या योजनेवर महिलांचा विश्वास आहे का? तर हो, महिलांनी विश्वास दाखवला आहे सुद्धा आणि निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने मतदानसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे आता सरकारच्या त्या ठिकाणी काय आहे, कर्तव्य आहे की आता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्यांनी हे करायचं आहे. आता बघा, या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये काही महिला कार्यरत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ठाऊक असतील. बघा, या आहेत आशा वर्कर्स, या वर्कर्स आहेत. तर आशा वर्कर कोण असतात तुम्हाला ठाऊकच असेल. तुमच्या गावात, तुमच्या परिवारामध्ये आशा वर्कर असतील, बरोबर तुम्हाला ठाऊक असतील. तर या आहेत आशा वर्कर. आता या आशा वर्कर म्हणजे नक्की कोण असतात आणि तुम्हाला मी सांगतो, नक्की काय सांगतो की थोडंसं लक्षात घ्या. मी सांगतो, एकच मिनिट. हे बघा, आशा वर्करविषयी आपण माहिती, कारण फार महत्त्वाची आहे. ही माहिती समजल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर होणार नाहीत. ओके, ठीक आहे. हे बघा, आशा वर्करची ही माहिती आपण त्या ठिकाणी सांगत आहोत तुम्हाला. आता मी तुम्हाला सांगेल की
15,000 रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत. तर हे पैसे नक्की कोणते मिळणार आहेत तर ते तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. 15,000 रुपये आशा वर्करला दिले जाणार आहेत. तुमच्या गावात ज्या कोणी आशा वर्कर असतील त्यांना ही माहिती नक्की सांगा. बघा, आशा वर्कर म्हणजे कोण असतात तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते आणि त्यांच्यामध्ये काही महिलांना आशा स्वयंसेविका म्हणून त्या ठिकाणी हे पद दिलेलं आहे. तर आशा स्वयंसेविका ही गावातील स्थानिक असते. ती गावातील आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन ती सोडवण्यासाठी सरकारला मदत करते. आता राज्यामध्ये अशा तब्बल 70,000 आशा स्वयंसेविका आहेत. आदिवासी जिल्हे तर पाहिले 1,000 लोकसंख्येमागे एक आशा वर्कर स्वयंसेविका असते, तर दुसरीकडे 1,500 लोकसंख्येमागे एक असते. तर अशा या ठिकाणी स्वयंसेविकांना सरकारकडून आता 15,000 रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. किती? 15,000 रुपये. तर 15,000 तुम्हाला समजले की नक्की हे 15,000 रुपये कोणाला मिळणार आहेत. आता त्यानंतर दुसरी गोष्ट 9,600 रुपये नक्की कोणाला मिळणार आहेत. तर बघा, 9,600 रुपये जे आहे, आतापर्यंत ज्यांना एकही हप्ता मिळालेला नाही तर त्यांना 7,500 रुपये तर येतीलच. आता डिसेंबरचे 2,100 रुपयेसुद्धा त्यांच्या खात्यात जमा होतील. असे टोटल 7,500 प्लस 2,100 असे 9,600 रुपये या महिलांच्या खात्यात आता जमा होणार आहेत. ठीक आहे, 9,600 कळाले, 15,000सुद्धा कळाले आणि जो 25,000चा जो आकडा आहे 25,200 तर त्या अर्थी आता सरकारनं 2,100 रुपये दर महिन्याला द्यायचे ठरवले आहे. या अर्थी 2,100 रुपये गुणिले 12 म्हणजे आपण गुणाकार केला तर 25,200 त्या ठिकाणी महिलांना सरकारकडून मिळणार आहेत. किती? 25,200 रुपये. परंतु सरकारने सांगितलं होतं की तुम्ही आमचे हात मजबूत करा आणि आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी काय करू, का हप्ता वाढवून देऊ, 3,000पर्यंत नेऊ, 3,000च्या पुढेही नेऊ. तर आता तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आणि त्या ठिकाणी सरकारला विनंती करा की आम्ही तुम्हाला खूप मोठ्या फरकानं विजय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून तुमचं काम आहे की आता तुम्ही आम्हाला 2,100 नाही तर 3,000 रुपये हप्ता द्यायला हवा. महाविकास आघाडीने सांगितलं होतं महालक्ष्मी योजना राबवू आणि 3,000 रुपये देऊ. तर तुम्ही देखील त्या ठिकाणी काय करायचं आहे, 3,000 रुपये मिळावेत याचं तुम्ही कमेंट करा. आणि RBIची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती अशी की रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे, बँकांना निर्देश दिलेले आहेत रिझर्व्ह बँकेने की जरी त्या ठिकाणी एखाद्या महिलेने KYC केली नाही तरी देखील तिचं खातं तुम्ही बंद करू नका. अजिबात त्या ठिकाणी महिलेला जे पैसे मिळणार आहेत सरकारी योजनांचे ते पैसे तिला येऊ द्या, तिला हे पैसे मिळू द्या. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तिचं खातं बंद करू नका. तर हा एक फार मोठा दिलासा महिलांना मिळालेला आहे. परंतु याचा अर्थ तुम्ही KYC करायची नाही असं नाही आहे. ज्या महिलांनी त्यांच्या बँक खात्यात KYC केलेली नाहीत ते लवकर जाऊन त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड घेऊन पॅन कार्ड घेऊन जाऊन KYC करून घ्या. कारण तुम्हाला त्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही व जे पैसे येतील कंटिन्यू प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटला जमा होतील व तुम्हाला ते काढतासुद्धा येणार आहेत. व बहिणींनो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर जाता व्हिडिओला लाईक केला व चॅनलला सबस्क्राईब केला तर नक्की तुम्हाला या नंतर येणाऱ्या नोटिफिकेशनचा फायदा होईल. प्रत्येक माहिती लाडकी बहिणी संदर्भात व महाराष्ट्रातील प्रत्येक ज्याही योजना सरकार राबवत असतो जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल ते प्रत्येक गोष्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.